मतचोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं आणि काय प्रतिक्रिया त्यावर उमटल्यात जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। सॉफ्टवेअरचा वापर करत हजारो मतदार यादीतून हटवले। कर्नाटकच्या बाहेरचे मोबाईल नंबर मतदारांची नावं हटवण्यासाठी वापरले। महाराष्ट्र, हरियाणा, यूपीतही हीच परिस्थिती। राहुल गांधींचा आरोप। राहुल गांधींनी केलेले आरोप निराधार आणि चुकीचे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं राहुल गांधींना उत्तर। राहुल गांधी लवंगी बारही फोडू शकले नाही। राहुल गांधी एकही पुरावा देऊ शकले नाही। त्यांची खोटं बोलण्याची हिंमत वाखाणण्याजोगी। राहुल गांधींच्या आरोपांवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार सबबी सांगणं थांबवा। आत्ताच कर्नाटक सीआयडीला पुरावे द्या। आयोगानं आरोप फेटाळल्यानंतर राहुल गांधींचं प्रत्युत्तर। राहुल गांधींनी आरोप करून चालणार नाही, पुरावे दिले पाहिजे। निवडणूक आयोगाला पुरावे द्यावे, नाहीतर कोर्टात जावं। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। एका आठवड्यात आयपी, ओटीपी आणि ट्रेल द्या। आयोगानं माहिती न दिल्यास वोट चोरांना संरक्षण देताय असं मानू। राहुल गांधींचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना आव्हान। माझ्या नावानं मतं डिलीट केली, पण ती मी केली नाही। राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत आणलेल्या व्यक्तीचा दावा। कर्नाटकातील नावं हटवलेल्यांना स्टेजवर बोलावलं। महाराष्ट्र, हरियाणा, यूपीतही हीच परिस्थिती असल्याचा आरोप। कर्नाटक सीआयडीनं 18 महिन्यात 18 पत्र निवडणूक आयोगाला लिहिली, पण निवडणूक आयोगानं उत्तर दिलं नाही। राहुल गांधी यांचा आरोप। कर्नाटक सीआयडीनं एफआयआर दाखल केल्याचाही केला उल्लेख। ईव्हीएम बाबत काही गडबड होते का हे तपासण्यासाठी निवडणूक आयोगानं खुलं आव्हान दिलं होतं। तेव्हा कोणी गेलं होतं का? कोणत्याही मतदारसंघात मतचोरी नाही, पक्ष टिकवण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर।